कशा आहात तुम्ही सगळं मजेत ना? हा आपला फर्स्ट ब्लॉग असेल. मी खरं तर चालू करणार तो घरापासूनच, पण सर्व आमची एसटी पण आहे आमच्यासोबत एक, तर त्यासोबत मला टाईम भेटला नाही. सर्व सामान वगैरे टाकायचं होतं, मला टाईम वगैरे काय भेटला नाहीये, त्यामुळे मी आता चालू करतोय. तर आपल्याला तुम्हाला थंबनेलवरून समजूनच जाईल की कुठे चाललोय वगैरे, असं सर्व थंबनेलवरून सर्व समजून जाईल. तर लेट्स गो. चलो. आणि आपला भाऊ आहे आणि आपल्यासोबत आहे FZ टॉप मॉडेल आत्ताचा 2024चा. तर चला पुढे बघूया आपण. तर हे गाईज आम्ही आता निघालोय दिव्यावरून दिवा ते खेड. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भावाला तुमच्या असंच सपोर्ट राहू द्या. सपोर्ट लवकर आपले 10K करा, ठीक आहे. तुम्हाला आणि शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा कसा वाटला, कसा काय आहे. काय चुकी असेल तर आधीच सॉरी सांगतो, कारण का आपला फर्स्ट ब्लॉग आहे, तर जरा समजून घ्या, ठीक आहे. लेट्स गो. आता आम्ही पोहोचलो शिल्ड फाट्याला, दिव्याच्या शिल्ड फाट्याला. आणि भरपूर म्हणजे दिव्यामधून एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री यांनी गाड्या काढल्या आहेत, बसेस काढल्यात, खूप गाड्या काढल्या. 100च्या दिव्यावरून तर 100च्या वरती आहे. म्हणजे आपली लगेच मुंबई माहिती आहे ना, कोकणा बोलते तो फटाक से पूरा मुंबई खाली हो गया है. अभी हो जाएगा, सुबह तक सब गांव में रहेंगे सब लोग, ठीक है. हे बघा खूप साऱ्या बस निघाल्यात, एवढ्या बस निघाल्यात ना, बाबा मजबूत निघाल्यात. कोकणलाव आहे, कोकणलाव बोलते, कोकणलाव. चला आम्ही आता पोहोचलो जस्ट शिल्ड फाट्याला. आम्हाला बाहेर निघेपर्यंत अर्धा तास गेला, खूप ट्रॅफिक आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं काय असेल ना, सर्व जेवढं काय रस्ता बिस्ता काय असेल ना, ते सर्व तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. लेट्स गो. तर आपली एक बस ठाण्यावरून पण एक आहे, ST आहे. आपले बहीण वगैरे, माझी बहीण वगैरे, काका वगैरे सर्व आहेत त्यामध्ये. तर अजून एक आपली एक ST आहे. आपल्याला एक पनवेलला आपण भेटणार आहे. कांदिवलीवर माझा भाऊ आहे, तो पण मला भेटणार आहे तर पनवेलला. बरं आपली तिथून एक गाडी पण आहे, ठीक आहे. तर आपले गणपतीपर्यंत ब्लॉग चालू असतील नॉर्मली. जसं टाईम भेटेल तसं मी टाकत राहीन, असं नाही की नाही, टाकत राहीन. जसं भेटेल ना व्हिडिओ वगैरे काढायला तर टाकत राहीन. आणि थोडा नेटवर्कचा पण इश्यू आहे, तर चालून जाईल, तर असं टाकत राहील. तर मस्त की पेट्रोल वगैरे भरतो आम्ही मस्तपैकी, ठीक आहे. पेट्रोल वगैरे भरतो, तुम्हाला पुढे भेटतो. तर आता आपण आहे पनवेलमध्ये. पेट्रोल वगैरे भरलं आता, तर आहे आता निघू आपण. ST पण आपली येते या साईडनी, मापे या साईडनी, मापेच्या रोडनी येते. आणि आपले 2-3 गाड्या पण आहेत, बाईक वगैरे, ती पण कांदिवलीवरून निघाले आहेत. ते बोलले की मला पनवेलला थांबा. तर बघू आपण कसं काय, तर बघू. जर थांबलो तर थांबून येतं जाऊ, पण असं काय हे नाही. आपला जस्ट मजा करत जायचं मस्तपैकी. तुम्हाला सर्व अपडेट असेल ती सर्व भेटेल आपल्याला. जे रस्ते वगैरे काय खराब असतील ना, तर सांगेल मी कसं काय ते. आता मी थोडीशी गाडी चालवतो मस्तपैकी. आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहू तुम्ही लास्टपर्यंत, ठीक आहे. आता पनवेलला आम्ही आता निघू, 5 मिनटात निघू. थोडा रेस्ट केला दिव्यावरून, ट्रॅफिक वगैरे होती म्हणून रेस्ट वगैरे केला. आता निघू, 5 मिनटात निघू. तुम्हाला मग कंटिन्यू पुढे बघत राहा ब्लॉग. यस आता निघतो, चला, ठीक आहे. माझी व्हिडिओ सिरियस काढायला वगैरे तर निघालो, चला. आता आपण कोकणाच्या रस्त्याला लागलेलं आहे. तर बघू आपण कसा प्रवास होतो आपला सकाळचा समृद्धीचा. व्हिडिओ तर आपले चालूच आहेत आपले नॉर्मली, ठीक आहे. तर आपल्याला आता बघू पुढे आपल्याला हॉटेलमध्ये थांबायचं जेवणासाठी, तिथे आपण तिथे भेटू आपण सर्वांना, ठीक आहे. काकी हो, चलो कोकण. तर बघा गाईज आपली बस आहे, ही ताई आहे,
हा सात्विक आहे, हा झोपलाय आमचा बाबू. तर बघा काकी सॉरी आमची मंडळी बसली आहेत. ही आत्या माझी, ती जेवते आहे. आई तुझं नाव काय सांग? हा व्हिडिओ बनवतोय. चला आता आम्ही पोचलोय वाकणला. आणि आमच्यासोबत जी एस टी होती ती पण आहे, पार्टी आहे वाकणच्या पण पार्टी आहे खूप. आणि एक काकांची ते पण ठाण्यावरून निघाले, ते पण एक ह्याला आहेत कोलाडला पोचलेत. तर आता आम्ही वाकणला पोचलो आहे. तर बघू चला पुढचा प्रवास कसा आहे तो बघू चला. तर हे काय आता पोचलो आपण आता माणगावला. पाऊस पण आहे आता, पाऊस जास्त आला आता. पाऊस वगैरे मागाशी नव्हता, थोडाफार होता ट्रेनच्या या साईडला होता थोडाफार. आता काय नाही, आता जाऊ आपण. आता डायरेक्ट आपण नॉनस्टॉप आता डायरेक्ट गोरेगावला थांबू. आता डायरेक्ट गोरेगाव थोडं बघू, कॉफी वगैरे पिऊ, नाही तर डायरेक्ट ना भरणा नाका. ही कॉफी आहे मस्त इथे भेटते गोरेगाव. तर इथे 45 रुपीजला एक कॉफी भेटते. एक नंबर लागते, मजबूत लागते, मस्त लागते, एक नंबर. तुम्ही पण एकदा ट्राय करा, गावाला जातो ना. ठीक आहे बघा कशाटी बोगद्यामध्ये पोचलो आम्ही. तर या प्रकारे बघा ना आता मस्त बोगदा पण मस्त झालेला आहे, एकदम छान प्रकारे झालेला आहे पूर्ण, एक नंबर मस्तपैकी झालेला आहे. गाईज आम्ही पोचलो आहे भरणा नाक्यावर, बघू शकता तुम्ही. आता आमची एस टी येईल, त्यांच्यासोबतच आम्ही घरी जाऊ. मग आता शुभ सकाळ सर्वांना. तर वातावरण बघा आता कसं आहे सकाळचं, तुम्हाला दाखवतो. आमची एक एस टी पुढे गेली आहे. वातावरण बघा कसं आहे. कोकणात पोचलो आम्ही आता. बघा ही आमची एस टी आहे, पुढे गेली आमची एस टी. बघा ती बघा ती बघा ती बघा, दिसली का? बघा आमची एस टी मुंबईवरून निघाली ती एस टी आमची आहे. वातावरण बघा, वातावरण बघा. बघा ही एस टी आमची. गावाचं नाव आहे महिपतगड. हे दोन फाटे फुटलेत, हा एक सुमारगडला जातो आणि हा महिपतगडला जातो. वातावरण बघा कसं आहे. हिरवगार निसर्ग बघा.
गाईस आता आम्ही पोहोचलोय आणि इकडे बघा ब्रँडच्या चपले लागले आहेत. दाखव 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 सर्व ब्रँडचे चपले लागलेत. सेल लागलाय 150 रुपये 150 रुपया. ते बघा वातावरण बघा. आमची आई बघा आई आमची बाई. तर आम्ही पोचलो आहे अशा प्रकारे पूर्ण भिजलोय आता. आणि ग बाई ए पोरी तुम्हाला घर दाखवतो आमचं. हे आमचं घर आहे जुनं आणि नवीन घर आहे. हो पोचले इकडे सर्व साफसफाई चालू आहे. आज संध्याकाळी तुम्हाला डेकोरेशनचं पण दाखवणार व्हिडिओ काय असेल ते सर्व. आहे बघा सर्व सामान आत्ता सर्व झालेत. हवा आई गणपती पण आलेत. हा आमचा गणपती आहे. तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला मी माझी इन्स्टाची ID पण मेन्शन करून देतो. तिथे मला सांगा कसं काय ते आणि कसा ब्लॉग आहे. फर्स्ट आपला ब्लॉग आहे तर कसं काय काय चुकलं असेल तर सॉरी वगैरे. आणि सांगा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.